एक वेळ तरी या सुखावे गळे, एक वेळ तरी या सुखावे गळे, एक वेळ तरी या सुखावे गळे, एक वेळ तरी या सुखावे
रात्रही दिवस पांडुरंग अथविन पाय समाधानवत अथविन पाय अथविन पाय समाधानवत अथविन पाय समाधानवत रात्रही दिवस रात्रही दिवस बहु दूरवरी भोगविले भोगा बहु दूरवरी भोगविले भोगा बहु दूरवरी भोगविले भोगा पांडुरंग सुनवारे आता पांडुरंग सुनवारे अथविन पाय समाधानवत अथविन पाय अथविन पाय समाधानवत अथविन पाय अथविन पाय अथविन पाय
अक्षरी न पाया हमारा अक्षरी न पाया हमारा अक्षरी न पाया हरिभक्तीपरायण संगीत रत्न रामेश्वरजी महाराज आत्रे भोसरी पुणे व हरिभक्तीपरायण संगीत अलंकार अमोल महाराज जाधव आळंदी देवाचे मृदंग साथ मृदंग पंडित गंभीर महाराज अवचार
एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवी न पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे आठवी न पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे आठवी न पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा विठ्ठल भजे भजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन सुपिच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम आनंदनंद सागरम नमामि कृष्णनाथम समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारू Sangha
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबांचा देवाच्याकडे मागणी व्यक्त करणारा 4 जणांचा अभंग. विठा विठा अभंग सर्वांच्या परिचिती सर्वांच्या पाठातल्या अभंगाचा अर्थही सर्वांना ज्ञाती. तुकोबा म्हणतात देवा याच्यावत प्राणी मात्राचं जीवन जर डोळ्यापुढे ठेवलं तर या जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत पामरापासून मुक्तापर्यंत जीवदशेपासून शिवदशेपर्यंत अनाथापासून सनाथापर्यंत साकरांपासून राजांपर्यंत मुमुक्षूपासून मुक्तांपर्यंत साधकांपासून शेतांपर्यंत विषयानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत किंबहुना कश्मीरीच्या नंदनवनापासून ते मर्यादिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव देवाचा दास्यत्व करतो आणि देवाकडे काहीतरी मागतो पण मला त्यापेक्षा वेगळं बोलायचं. तुला अनंत वेळेस मी अनंत मागणी केली असेल पण आज तुला एकच प्रार्थना करतो. माझ्या अंतकरणात प्रचंड मोठं दुःख आहे. मला एकदा या दुःखातून तिंगळाच्या जाळीतून मुक्त करून टाक. मी रात्रंदिवस फक्त तुझं चिंतन करेन कारण या मुक्त होण्याकरता मी अनंत जन्म सोसरेत. आता पांडुरंग तुला कृपा करावी लागेल आणि ही कृपा जर तुझी माझ्यावरती घडली तर माझ्या स्वतःचं शरीर संपूर्ण तुलाच समर्पित करून स्वतःची काय समर्पण बुद्धीनं करून टाकेल. अभंगाचा संपूर्ण अर्थ. विठा विठा अभंगाचा अर्थ संपला. आता तुम्ही सर्वजण उठलात तरी चालेल म्हणजे तुम्हाला मी मोकळं केलं. अभंगावरती बोलत असताना सालाबाद याही वैशिष्ट्य श्री क्षेत्र गुरुद्वारा चौकामध्ये दुर्गा माता प्रतिष्ठानच्या वतीने गेली 10 वर्ष कार्यक्रम संपन्न होतोय. वालेकरवाडी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या परिसरातून माणसं एकत्र येतात. स्वतःचा संसार करत करत परमार्थाचं एवढं मोठं कार्य करतात. एवढा मोठा वटवृक्ष झाला या कार्यक्रमाचा. त्यामुळे सर्वच मंडळाच्या सर्व सभासदांना धन्यवाद. पाटलांनी मला परिचय दिला, सप्ताहाची माहिती सांगितली. इंग्लिश साहेबांचा फोनला त्यांनी सप्ताहाची माहिती सांगितली. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन मला घडतंय ते माझे सहकारी वारकरी सम्राट नितांत श्रद्धा आणि आपलं जीवन संप्रदायाकरता ज्यानं वाहून घेतलं. गाथ्याची एकनिष्ठ पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त मी म्हणून ज्यांच्याकडे पाहत होते आदरणीय जयेंद्र महाराज कालोखे. गेली 10 वर्ष झाले आपल्या पालनाचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून चालू आहे ते माझे सहकारी मित्र तुमच्या भागाचं वैभव परमेश्वर महाराज पुढे. त्यांच्या शेजारी उत्तम कीर्तनकार उत्तम गायक माझे सहकारी मित्र विशाल महाराज. त्यांच्या शेजारी आमचे प्रदीप महाराज अमोल महाराज. प्रचंड मोठी मोठी माणसं माझ्यासमोर बसली ज्यांना सुंदर सुरुवातीला चाल गायली. 15-20 वर्ष झाले ती चाली कीर्तनात म्हणत नाहीत त्यांच्या कीर्तनात लोक चाली म्हणतात. त्यांचे रामेश्वर महाराज अत्करे मला सांगायला कौतुक वाटेल. 10 वर्षे ही 12 वर्षासारखं तप झालंय कारण 12 कीर्तनकार हजर आहेत. महाराज कीर्तन करतात. म्हणजे मृदंगाचे महामिरून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो जे उत्तम कीर्तन करतात जे माझा सध्या लाईव्ह कार्यक्रम फेसबुकला टाकतायत म्हणून मी थोडीशी जास्त ताकद लावायलो. ते गंभीर महाराज अवचार जेवताना ते तूप का जास्त खाऊ लागले हे मला आत्ता कळलं. त्यांच्या शेजारी विठ्ठल महाराज कावळे वसमतकर उत्तम कीर्तनकार आहेत. ते पण कृष्णा महाराज फडके ते उत्तम कीर्तनकार आहेत. इकडे आमचे शिवाजी महाराज हरकळ ते अत्यंत चांगले कीर्तनकार आहेत. म्हणजे एकनाथ महाराज सांगोळकर जी टॉकीज आणि मायबोली चॅनलवरती आपण त्यांना नेहमी पाहत आहे. ही सर्व माणसं तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवर नेहमी दिसत असतील. केवळ त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. मी त्यांच्या एवढा मोठा नाही पण ते माझे मित्र आहेत आणि मित्र किती छोटा मोठा असतो तो मित्र असतो. त्यामुळं एकनाथ महाराज आमचे कोळपकर महाराज आमचे गणेश महाराज काळे मराठी शूटिंग करतात. हे सर्व कीर्तनकार मंडळी आहेत ठीक नाही. आज आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांचे परम भाग्य ही सर्व माणसं एकत्र भेटली.
की पाठीमागची बरेचसे कीर्तनकार काय होऊ घातलेले कीर्तनकार म्हणजे उद्या त्यांनाही तिथून उठायचं आणि इथंच उभा राहायचंय. आम्ही त्यांची तिथली जागा इथं घेतली, आता आम्हाला इथून खाली बसायचे. फक्त टिकाचा तयार झाला की आम्ही खाली बसणारच आहे. प्रत्येकाने आपल्या स्वतःला एक जबाबदारी कळावी की आपली कोणीतरी जागा घेतली. आपली जुनी म्हणे, बापाचा बूट मुलाच्या पायात येऊ लागला की बापाने चावी देऊन टाकावी, सून घरात आली की सासूने चावी देऊन टाकावी, आल्याबरोबर देऊन टाकावी, नाही तर अन्यथा हिसकावून घेतल्या जाईल. असं होऊ नये याकरता सूचना दिली. देऊन टाकावी. बाई हे संसारापासून सर्व तुझा आहे, तो मुलगा माझा नाही राहिला, आता तुझा तो पती आहे. आता आम्हाला सर्वांना सांभाळणं ही तुझी जबाबदारी. अर्थार्जन तुला करायचं, तसं अर्थ नियोजन पण तुलाच करायचंय. कुटुंबाचं सर्व एकत्रीकरण संघटन तुला सांभाळायचंय, अशी जबाबदारी सांगावी. जशी आई आपल्या मुलाला वाटला होता, वडिला वाटला होता, सांगते की नाही बाई आजवर तू आमची होतीस, आता त्यांची झाली. तर आता त्या पुढ्यासारखं तुला सांभाळलं, तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही याकरता आम्ही आमचं पाणी सांभाळलं, पण तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही. पण एक लक्षात ठेव, हेच आयुष्यावर तुला काम तुझ्या सासरी करायचे. आणि मी आणखी पुढचं वाक्य सांगू का? ज्या दिवशी प्रत्येक सुनाला आपली सासू आई वाटली, त्या अशी महाराष्ट्रातली दावेच बंद होती, कोर्टातली दाव बंद होती. मुलीला वाटलं होतं ना आईने हेच सांगावं, बाई तू आता तुझ्या सासरी चालली नाहीस, परंतु तुझ्या दुसऱ्या माहेरी चालली, दुसऱ्या माहेरी चालली. ज्या दिवशी हा प्रत्येक मुलीला वाटला होता, मी सासू असं सांगेल, आई आपल्या स्वतःचं सांगेल तुला तुझ्या आईकडे जायचे, महाराष्ट्रात सर्व थांबेल. आपल्या पुणे शहरामध्ये कोर्टात एका मुलीने एक याचिका दाखल केली होती, मला चांगली आठवते. ती याचिका अशी होती, मुलीला वडील सांभाळण्याचे अधिकार मिळावेत. जसं ह्युमन राईट्स आहेत, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अशा नावाच्या घटनेत आपल्या स्वतःच्या संरक्षणाचे कायदे आहेत, तसं मला एक असा कायदा पास व्हावा की मुलीला वडील सांभाळता यावा. त्याकरता कोर्टाने तो ऑब्जेक्शन घेतलं, कोर्टाने सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला वडील सांभाळण्याची वेळच येऊ नये, फक्त प्रत्येक सुनाने सासाला सांभाळला की सगळ्याच्या घरी आपण तुम्ही सांभाळलं. पण नेमकं घडतं काय, माणसं हजारो दिवस कीर्तन ऐकतात खरे, पण कीर्तन घरी घेऊन जात नाही. आपल्या जीवनात उद्या सकाळचा काला आहे. काला शब्दाचा अर्थ एकच होतो, तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. जीवनामधला द्वेष मत्सर विषमता संपली की काळा सुंदर संपन्न होत असतो. काळा होत का नाही? आपली मुलगी आपल्या जावयाच्या सोबत मोटरसायकलवरती दिसली की आईला आनंद होतो, कसला लक्ष्मीनारायणचा जोड आहे. पण जेव्हा आपली सून आपल्या मुलासोबत दिसते तेव्हा वाईट वाटतं. वाईट वाटू नये, काळा कसा होईल? काळा होणार नाही ना. तोच गुण तिथं दिसावा, तोच दिसावा गुण. आपल्या मुलीकडून चूक झाली तसं आपण माफ करतो, तसे सुनाच्या दृष्टीने माफ व्हावं. असं घडलं की मग वारकरी सम्राटचे 700 वर्षाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत रुजलं, असं वैयक्तिक माझा भाव असेल. अभंगावरती बोलत असताना आणखी छोटासा पर्याय सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवतो. माझा आवाज सर्वांना येतोय का? येत असेल तर एकदा हात वर करा म्हणजे मला कळेल. येतो ना शेवटपर्यंत? वा, धन्यवाद. आणि आता मी बोलतोय हे तुम्हाला कळतंय असं मला तुमच्या चेहऱ्यावर दिसू दे. त्याला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जसे म्हणतात ना, भाव, शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, बिभत्स आणि शांत. मी कोणत्या रसात, कोणत्या लय आणि कोणत्या लय कार्यामध्ये उभवतो हे तुमच्या चेहऱ्यावर मला आता दिसलं पाहिजे. कारण तुमच्या चेहऱ्याचं कोणतं मला रिप्लाय देत नाही. एक तर तुमचे चेहरे मला दिसत नव्हते, मला मरकुरी लावून ती पाहावी लागली. आता क्लिअर दिसायला लागली. तुम्ही हसल्यावर एकदा दिसताय, त्यात आधी दिसत नव्हते, आता सर्व प्रसन्न झाले. सर्वांना फक्त एकच विनंती करतो, उभा राहण्यापैकी कोणत्या व्यक्तीने प्रमाण म्हटलं आणि ते तुमच्या कानावरती पडलं की त्यांच्याकरता तुम्हाला बसल्या जागी टाळी वाजवायची. एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. आता ह्या टाळ्या पहिल्या चाली करता झाल्या असं गृहीत धरू. नाही कळलं? पडद्यांना रेंज कटली काय? रेंज फुल करा, 4Gचं नेटवर्क वापरा. इथून पुढे कोणी कोणतेही जरी प्रमाण म्हटले की त्याकरता तुम्हाला टाळी वाजवायची. माझे गुरुवडे वैकुंठ पांडुरंग महाराज वैद्य, ज्यांच्याकडे आम्ही शिकलो, ते एक सूत्र सांगायचे, ना गुणी गुणम व्यक्ती गुणी गुणेषु मत्सरी गुणीचे गुण रागीचे वरलो सर्व जन. हा गुणहीन पुरुषाला गुणवाची किंमत कळत नसते, गुणवान गुणवाचा द्वेष करतो. एखादाच व्यक्ती असा असतो जो स्वतः सर्व गुण संपन्न असतो तरी तो गुणावरती प्रेम करतो, असा व्यक्ती दुर्लभ असतो. मानुषम वरवंश जन्म विभव दीर्घायु आरोग्यता संमित्रम सुसुता सतीप्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम स्वजनत्वम इंद्रिये जेव सत्पात्रे दाने रतीही ते पुण्यनिविना त्रयशगुणा संसार दुर्लभा. संसारामध्ये चांगला पती मिळणे लाईफ पार्टनर भाग्य मानावं लागतं, चांगला पत्नी मिळणे भाग्य मानावं लागतं, चांगले आईवडील, चांगला कुळ, चांगला देश, चांगला राज्य, चांगला जिल्हा, चांगला तालुका, चांगले मित्र. असं म्हटलंय, असस्य कुतु विद्या
काय अलस्य कुतो विद्या अविद्येशी कुतो धनम धनस्य कुतो मित्र अमित्रस्य कुतो सुखम असं सूत्र आहे. त्याचं जीवन तृप्त होणार नाही त्यामुळे भाग्याचे लक्षण मानल्या जातात. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान इतर नाथांच्या भाषेत बोलतो भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. आपण सर्व भारत देशात जन्मलो. कीर्तन सुटलं की आपल्या हातातला अँड्रॉइडचा मोबाईल ऑन करा आणि नेटला फक्त एक वाक्य सर्च करा टोटल कंट्रीज ऑफ वर्ल्ड. जगातले देश शोधा 195 दिसतील. आता पाहून मी सांगतो त्या स्टडी करून सांगायला ठीक आहे 195 दिसतील. टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड नेटला सर्च करा. जगाची लोकसंख्या 707 कोटी आहे संपूर्ण विश्वाची. टोटल पॉप्युलेशन ऑफ चायना चीनची 250 कोटी. टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया भारताची 140 कोटी आहे. हे दोन देश इंडो एकत्र केले तर जगातलं शिल्लक काय मला कळा ना. संपूर्ण जगाची 707 कोटी आहे आणि हे दोन देशात मिळून 300 होईल. 300 कसले 400 पर्यंत तसे काय शिल्लक नाही. मला याकरता बोलायचंय. पण जगातल्या 195 देशामध्ये सर्व पदार्थ पिकणारं क्षेत्रफळ सर्व क्लायमेट सारखं असणारं क्षेत्रफळ फक्त भारत आहे. फक्त भारत आहे. 3 ऋतू फक्त भारतात साजरे होतात. उन्हाळा हिवाळा पावसाळा फक्त भारतात साजरा होतो. इतर तर देशामध्ये फक्त 2 ऋतू साजरे होतात. 2च ऋतू साजरे होतात. तिकडे ऋतू नाही. काही देशामध्ये पाऊस पडत नाही. पर हेड पर डे एका व्यक्तिगत 30 लिटर पाणी मोजून दिल्या जातं काउंटिंग करून मोजून. हे दिवसभरात कसं वापरायचं तुम्ही ठरवायचं. म्हणून ते माणसं फक्त त्याच्यामध्ये हातरुमाल नॅपकिन बुडवतात आणि असा चेहरा धुतात. जसं आपण मेकअप करतो तसं ते पाणी पुसतात. पण होईल तोपर्यंत जास्तीत जास्त परफ्यूम वापरणे चांगले चांगले आत्या त्यांचं विषय आम्ही फक्त याकरता सांगतो. चांगले भोजनाचे पदार्थ जवळजवळ 5,500 पदार्थ आहेत त्या भारतामध्ये. 5,500. त्यांना ऊस माहित नाही. त्यांना मका ज्वारी बाजरी तांदूळ अशी भात कपाशी कसले पदार्थ माहित नाही. ते फक्त खातात भात मासे मांसाहार. यापेक्षा कळत नाही त्यांना काय जगत. आपण अत्यंत पुण्य. आणि भारतामध्ये टोटल स्टेट ऑफ इंडिया असं जर टाकलं तर भारतामध्ये 29 राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी महाराष्ट्र हा अत्यंत चांगलं राज्य मानलं जातं. कारण महाराष्ट्र असं सेंट्रलायझेशन आहे. जरी मध्य प्रदेश मध्यच्या ठिकाणी असेल तरी भारतातला मध्य ठिकाण महाराष्ट्र आहे. त्याला कारण सांगतो. इकडे गेले की नॉर्थ इकडे गेले की साऊथ. म्हणून साऊथ इंडियन लोक आपल्याला मानत नाहीत आणि उत्तर भारतीय ही लोक आपल्याला मानत नाहीत. तिकडचे इकडे येऊ देणार इकडचे इकडे देऊ नये. महाराष्ट्र असा बाउंड्रीवर आहे. म्हणून तर साऊथ इंडियात जन्मलेल्या माणसाचं सरस्वती ठिकाण बासर आहे आंध्र प्रदेशमध्ये. नांदेडच्या खाली 120 किलोमीटर. तर उत्तर भारतामध्ये जन्मलेल्या माणसाचं सरस्वती जम्मू काश्मीरमध्ये. महाराष्ट्र अत्यंत मध्य ठिकाणी. आणि सर्वात महत्त्व सांगतो महाराष्ट्र अत्यंत बुद्धिमान राज्य आहे. सर्वात बुद्धिमान. कारण इतर राज्याचे जर पॉलिटिक्स जर डोक्यापुढे ठेवलं तर एका राज्यामध्ये 10-5 माणसं सापडतील. त्यांच्या PM पदाचे प्राईम मिनिस्टर पदाचे 10-5 माणसं एका राज्यात सापडतील. महाराष्ट्र असं एकच भारताचं राज्य आहे जिथं जिल्ह्यात 10 आहे. म्हणून तर कोणी व्हाय नाही. तिथं जिल्ह्यात 10 आहे. तिथं माणसं अत्यंत ब्रिलियंट आहेत. आणि इथं माणसं श्रद्धा भक्ती भाव भावना हे अजिबात जाणत नाही. इथं सर्वात जास्त त्याचं लॉजिक. एक तर माणसं 2 घटनेत गुंततात महाराष्ट्रात. एक तर लॉजिक एक तर मॅजिक. लॉजिक मध्ये काही माणसं एवढी वितर्कात गुंतलेली की ते कुठेही फक्त अनुमान तर्क लॉजिकच लावत राहतात. आणि एक माणसं एवढे मॅजिक मध्ये फक्त त्यांना चमत्कार मिराकल हवे. चमत्कार जिथं काहीतरी तुमच्या हातातून भस्म निघाला अशी ती बरी. म्हणजे 2 लेखाची एवढी दरिद्री तयार झाली नाथ महाराज. एकीकडे एक माणसं हायर लेवलला थिंक त्यांचे विचार चालू झालेत. एक माणसं एकदम अंधश्रद्धेला बळी पडली. आणि याही कालामध्ये तुकोबारा ज्ञानोबाराचे विचार लोकांपर्यंत रुजवायचे. ते आमच्यासारख्या वक्त्यांचं काम आहे. जसं पुढारी माणसाचं काम असतं फंडामेंटल नीड मूलभूत मानवाच्या गरजा अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पूर्ण हे राजकीय क्षेत्राचं काम असतं. आणि मनाची गरज हे कीर्तनात पूर्ण होत असते. मनाची गरज. कारण माणसं फिजिकली स्ट्रॉंग आहेत पण ते मेंटली डिस्टर्ब आहेत. डिप्रेशनमध्ये गेलेले सर्व लोक. त्यांच्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल तर त्यांना स्पिरिच्युअलिटी अध्यात्मिकता त्यांना सांगणं काळाची गरज आहे. डॉक्टर इंजिनियर वकीलच्या टाकामध्ये सगळ्या डिग्र्या घेता येतील पण मन स्ट्रॉंग होईलच अपेक्षा करू नका. डोकं भरल्या जाईल एक्सपिरियन्स अनुभव असेल तर शून्य असेल. मात्र नेहमीच असं घडतं ज्यांच्याकडे कोणतीच डिग्री दिसत नाही पण ते माणसं प्रसन्न का दिसतात. सूत्र सापडत नाही. अंगावरती कपडे लोकांचे ब्रँडेड दिसत नाही पण त्यांचा चेहरा प्रसन्न का दिसतो. त्यांच्या वस्तू ब्रँडेड दिसत नाही पण त्यांच्या चेहऱ्याचा तेज का हटत नाही. त्याचं एकच उत्तर आहे त्यांच्या मनाची गरज तृप्त झालेली. म्हणून शरीराच्या गरजा तृप्त होताना डल्लपच्या गादीवरती झोप लागेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही. 3 फुटाची गादी विकत घेऊन घ्याल पण त्याकरता झोपण्याकरता माइंड फ्रेश असावं लागेल. तर सूत्र म्हणतो दिवसने व तत्पुऱ्या ते रात्री सुखम भवेत पूर्वी वैशिष्ट्य वृद्धम सुखम भवेत. दिवसभर एवढी स्वच्छ निर्मळ चांगली कामं करावीत रात्री पडले की झोप लागावी. ते पहिलं सूत्र.
आणि दुसरं सूत्र आहे मन मनगट मस्तक मेंदू मानी नंतर मजबूत आहे तोपर्यंत वरण ही माने ना मृत्यू न दैन्यम सगना गतहा. जोपर्यंत मनगट आणि मेंदू मजबूत राहत आहे तोपर्यंत पंचम पाहायचं नाही, पण आपला हात पसरायचे नाही, भीक मागायचे नाही, स्वतःच्या कर्तृत्वाने जगाला जिंकायचं. सात्विक आणि साधकाची बुद्धी. विठा सतरा संतांनी सर्वांचं निराकरण अंधश्रद्धा निर्मूलन करून संप्रदायाचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रचार प्रसाराचं काम केलं. अज्ञातपणे चालू आहे ते चालू आहे. आज तुकाराम देवाकडे एक प्रार्थना केली, मागणी केली. मागणी आपल्या सर्वांना कळावी. तुमच्या भाषेत त्याला रिक्वायरमेंट असं म्हणतात, असतात ना मुलामुलींच्या रिक्वायरमेंट, मागणी, डिमांड. फक्त संतांनी केली ती मागणी ऍक्सेप्ट का, तुमच्या आमची का महत्वाला जात नाही मला थोडंसं बोलावं लागेल. माझ्याकडे जाणकार मंडळी बसत म्हणून. कारण वारकरी समाजाचे काही तत्व आहेत, काही प्रिन्सिपल आहेत. पहिल्या दिवशी की नामाचं महत्व, दुसऱ्या दिवशी गुणमहात्म्य, तिसऱ्या दिवशी उपदेश, चौथ्या दिवशी संत प्रकरण, पाचव्या दिवशी भक्ती, सहाव्या दिवशी अद्वैत प्रकरण, सातव्या दिवशी मागणी आणि आठव्या दिवशी काला. हा वारकरी संप्रदायाचा अलिखित दंड. विठाला विठाला सांगावं. आता संप्रदायाचा ज्येष्ठ कीर्तनकाने आम्हाला थोडीशी क्रम घालून दिला, एक सिक्वेन्स होता आमच्या जगण्याचा. म्हणून संप्रदायाच्या तत्वनिष्ठ घेत असताना सातव्या दिवशी ईश्वराकडे प्रार्थना करावी. पण अगोदरचा 6 दिवसाचा क्रम सापडला असेल तर कॉलेजला ऍडमिशन मिळेल, पण 10वी पास झाला तर 9वी पर्यंत पण शिकला नाही, मला ऍडमिशन का नाही, एखादा आंदोलनाला बसला तर कसं होईल? नाही होणार. अगोदरचा सिक्वेन्स जगावं लागेल. तर आपलं ध्येय असावं कोणतं, जन्मल्यापासून मरेपर्यंत जे काम, ज्या कामाकरता आपण आलो, ठीक आहे, ज्या कामाकरता ईश्वराने पुनर्नित्यम पुनर्नित्यम पुनर्भार्या पुनर्वही एक सर्व पुनर्लभ्यम नश्वरम पुनः पुनः दुर्लभो मानुष्यो देही देहिनम क्षणमुंगरा तत्रापि दुर्लभ मने वैकुंठ प्रियदर्शनम. 24 तास त्याचा असतो इन वर्ड 3 थिंग्स आर रिअली ऑकर असं बोलतोय की योगानंदाचं विधान आहे. या जगातातले अत्यंत 3 वस्तू ज्या दुर्लभ आहेत त्यातली पहिली माणसाची बॉडी, शरीर, अत्यंत दुर्लभ, अत्यंत कल्पनेच्या बाहेर. 83,99,999 येऊन एकत्र केल्या तर लास्ट जी येऊन येते तर माणूस, ह्युमन, ही जी बॉडी माणसाची, अशी बॉडी ईश्वराने जी दिली ती फक्त आपल्याला दिली. तू नुसती दिली नाही. नाथांची भाषा सांगू का, आहार निद्रा भयमयतून सर्व येऊनिशी समस्मान परी 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 मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. जे नॉलेज आहे ना, नॉलेज, कुठं खावं, काय बोलावं, कोणाशी बोलावं, किती वेळ बोलावं, कसं बोलावं, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द देशे पडलो अमृताचे, हे फक्त माणसाला कळतं असं संतांना वाटतं. कारण ते माणसाला कळतं असं मला आपल्याकडे दिसाना. माणसं सध्या कशी झालीत माहिती का, माझ्या भाषेत बोलतो, कळलं तर तुम्हाला लवकर कळेल. एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये एखादी वस्तू जर असेल, मग त्याला जिंडर असेल, त्याला शेरिट असेल, त्याला इनफर्ड असेल, त्याला ब्लूटूथ असेल, कशातून कोणती वस्तू कशी घेतल्या जाईल याकरता त्याला डिव्हाइस नावाची वस्तू सांगितली जाते. डिव्हाइस म्हणतात, डिव्हाइस. ती डिव्हाइस अशी एक वस्तू आहे की मोबाईल जवळ आली की कनेक्ट होते. 2-3 मोबाईलची नावं दाखवते, ते डिव्हाइस जवळ कनेक्ट होते. आपण आपल्या एकामेका व्यक्तीशी कनेक्ट होतो, पण जेव्हा मोबाईल मोडपासून थोडा बाजूला गेला की डिस्कनेक्ट होते. म्हणजे माणसाचं अशी झाली, जवळ दिसते, समोर दिसते, बस युअर माय ब्रेथ, तुम्हीच माझा श्वास, तुम्हीच माझी धडकन, तुम्हीच माझी लाईफ, तुम्ही येतं मी आहे, मी येतं जग आहे असं माणसं म्हणतात. पण थोडी बाजूला गेली की दुसऱ्या सांगतात, बस आता तुझी आठवण काढली, आताच अरे घास काय संपलं, तू काय. आणि असं दिवसभर चालू असतं. जो भेटल त्याला चालू असतं, जो दिसे त्याला चालू असतं. अंतरात्म्यात त्याला सेल्फ इस्टिमतात, आत्मगौरव, आत्म्याची किती हानी करावी, किती लोकांकरता प्रसन्न करण्याकरता वाणीला बाजूला ठेवावं. बुद्धिवक्ती असताना आपण इंडिकेट केलं जातं, वारंवार हॅमरिंग केलं जातं, दिशा दर्शवली जाते, तो रॉंग आहेस, पण तरी त्या रॉंगला जागेवरती दाबायचं आणि जगाला सांगायचं आय एम राईट अँड मीच हुशार आहे, मीच करेक्ट आहे, हे दाखवण्याकरता किती चेहऱ्याचे भाव बदलावे लागतात. तू पण म्हणले हे भाव जशी नकळत जगापुढे दिसतील ना, तशी जगातली भावना ईश्वराला लवकर कळेल. म्हणतं माझी तो कोणाला देवाला एकच प्रार्थना आहे, जे लोक डोळ्यापुढे दिसायलेत, ज्यांच्यामुळे मी खरा डिस्टर्ब आहे, तू कोणाची प्रार्थना आहे, देवा माझ्याकडे संपत्ती नाही म्हणून मला त्रासच नाही, मला त्रास नाही. लोक म्हणतात ना महाराज मुलगी चांगली आहे, पत्नी चांगली आहे, घरदार चांगले आहे, सासू सासरे चांगले आहेत, बहीण भाऊ चांगले आहेत, आई वडील, सर्व घटना चांगल्या आहेत, फक्त संपत्ती नाही, संपत्ती नाही. मग ईश्वराची कृपा घडून संपत्ती येऊ अशी लोकांची प्रार्थना आहे. मी मनचं बोललो नाही. यशास्त्री वित्तम स्तनन पुलिनहा सपंडिता सश्रुतिमान गुणज्ञा सैवक्ता सचदर्शनीयम सर्वे गुणांकांचे नमासे. तर अधनशे सो भार्या आप्य अवमन्यते. धनहीन पुरुषाच्या संबंधाने बोलले, धनवंता लागे सर्व वंद्यता हे जगी
टाळी वाजव ना सर्व. सूचना लक्षात राहिली नाही. मी तुम्हाला सूचना दिली होती, कोणी जरी उभारणाऱ्या व्यक्तीनं प्रमाण म्हणले की त्यांच्याकरता टाळी वाजव. आता परत एकदा वाजव. आता विसरू नका. मी कधी कधी विनोदाने बोलत असतो. गणेश महाराज हा, मी विनोदाने कधी कधी सांगत असतो, एका मुलीचं लग्न झालं, सासरला गेली. पहिला दिवस सासरे काय सुनबाई पाणी आण. ती म्हणजे हो आणली. सासरा म्हणला थांब. आपल्या घरातला नेहमी कोणीही काम सांगितलं, कोणतंही काम सांगितलं, प्रत्येक कामाला हा बोलायचं, हो म्हणायचं नाही. लक्षात राहील म्हणजे हो. हे पण कळलं ना तुम्हाला. सासरी परत सांगितलं सुनबाई आता तेच तर सूचना देत होतो तुला. आता परत सांगतो, आपल्या घरामध्ये हो शब्दाला अलावडच नाही. कोणी कोणतेही कधी या क्षणापासून तुला प्रत्येक शब्दाला फक्त हा बोलायचं. हा लक्षात आहे म्हणजे हो. आता चालू द्या रात्रभर. त्याला जेनेटिक म्हणतात, गुणसूत्र ते बदलत नसतात. आधी होता वाघ्या दैव योगी झाला पाघ्या यवंड राही न मुळ उलट तुमच्या वाजून एखाद्याच्या अंगात आलं असतं. तसं वालेकरवढे येत नसेल कोणाच्या. माझ्या पण येत नाही, अजिबात नाही. मी एकदा प्रयत्न केला होता शिकण्याचा. आमच्या शेजारी एका मावशींच्या अंगात येते. मी ते पाहायला केलं, मावशी मी बरंचसं काही शिकलो पण अंगातलं विसरूनच गेलो. मला वाटलं हे पण शिकलं पाहिजे, कधीतरी येईल का मला. माणसाकडे कला असाव्या, त्या कधीतरी जगायला उपयोगी येतात. शिकवण आपलं एवढं कसं असेल, थोडं थोडं काय नाही, मी दिवसाने येऊन जाईल कधीतरी, पण थोडं थोडं शिकव. त्यामुळे महाराज तुम्हाला वेळ वेळ लागलं का, हे का शिकवण्याचा विषय का, ती माझी अनुभूती. राष्ट्रसात्विक भाव म्हणतात. मी म्हणलो ही बाई 4 दिवस आंघोळ करत नाही, मला माहिती हिच्या अंगात कुठून येते. असे माणसं ज्याला काही कळत नाही स्नान करायचं, अंगात कशाचा प्रकार असतो. अंधश्रद्धेला बळी पडावं तर किती बळी पडावं. 25-25, 30-30, 50-50 वर्षे परमात्मा घातलेल्या माणसाचा दर्शन ईश्वराचं घडलं. डोळ्याचं पाणी थांबा ना. आळंदी, पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, ऐवढ्याची शिवारात दिवस करणारी माणसं आहेत. 24 तास अध्ययन करणारी माणसं आहेत. ज्यांच्या हातातली माळ बंद पडत नाही, ज्यांच्या मुखात निंदा घडत नाही, ज्यांची वाणी 24 तास उपयोगाला पडते. पण याही माणसाला दर्शन ईश्वराचा घडाना, अंगात त्याचा संचार व्हायना, म्हणतो भयभीत झाले. म्हणतो की आयुष्यावर देवा एवढीच प्रार्थना, देवा नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना, राधे तेरे चरणों की फूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं
नाही मचल जाए राधे तेरे चरणों की रघुवर को मिल जाए सच कहीं पाऊं मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल प्रार्थना करावी आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवू नये. अरे वर्षभर केलेली मेहनत जर फुकट गेली तर माणसाचे डोळे पाणवतात. मुलीकरता लग्न करायचं होतं, मुलाला जॉब मिळवून द्यायचा होता, वर्षभर केलेली मुलं मेहनत फुकट गेली तर माणसं डिस्टर्ब होतात. शेकडो दिवसाचा परमार्थ कित्येक वर्षाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. पण आमच्या डोळ्याला पाणी नाही. तुकोबाच्या डोळ्याला पाणी आलं. देवा काय घडलं? संपत्ती दिली नाहीस म्हणून आम्हाला वाईट नाही वाटलं. उलट आम्हाला तुला वाटलं की संपत्तीमुळे तुला वाईट वाटेल. आम्ही ती वाटूच नका. 18 गावची जाहीर आम्ही देवाला देऊन टाकतो. शेवटी आम्ही जगाला दिली आणि आमच्यावरती दुष्काळ पडला. केवढा परिणाम बघावा लागला. दुष्काळ यातीला द्रव्य निरामान एक स्त्रियांना न करता गावचे पाटील कोपले. दुष्काळात सापडला गेलो. एवढंच काय बाहुने घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोठी दिले. ऋषिकेश नावाचा देवा तू घरी आलास, तुला खाण्याकरता आमच्या घरी अन्न नसावं, पण तरी आम्ही तुझ्याकडे तक्रार नाही केली. देवा आमचं पद गेलं, आमची तक्रार नाही. आम्हाला सुंदर बनवू नाहीस याची आमच्याकडे तुकडे तक्रार नाही. देवा जेवढं आम्हाला लौकिक जगत दिसत होतं ना त्यातलं काहीच राहिलं नाही. आम्ही स्वतःला शून्य करून ठेवलं. संसाराच्या नावे घालून शून्य किंवा संसाराच्या म्हटले जाऊन संसार पैसून अंगणी संसारावरती तुळशीपत्र ठेवलं पण आम्ही जगू लागलो. देवा आमच्या जगण्याचे स्रोत आम्हाला भाव कळाले. आम्हाला त्याच्या ऑप्शन सापडले सर्व जगण्यातले. पण देवा आम्हाला एक कळा ना जगण्यातलं ऑप्शन आम्हाला नंतर कळलं. आम्ही सर्व वस्तू सोडून दिल्या पण जी आमची होती ती आम्ही जवळ केली. आम्ही ज्यांना आमची म्हणून जवळ केली मात्र ती आमच्या परमात्मा वातावरणात डिस्टर्ब करू लागले. जवळच्या माणसाला जवळचा व्यक्ती कळत नसतो कधी. आपल्या स्वतःचं वाढलेलं वय, आपल्या दारापुढं वाढलेलं झाड, आपल्या शेजारचा आपल्या सोबत राहणारा व्यक्ती मोठा कळत नसतो कधी. जगात तो मोठा कळलेला तर आपण खूप मोठ्या माणसाच्या सोबत होतो. खूप हुशार होतं पण तेव्हा व्यक्ती जवळ नसतो. म्हणजे गुरुजी सांगायचे बाबा म्हणायचे टाइमाचं महत्व कळावं, वेळेचं टायमाचं महत्व कळावं तर ते टायमात कळावं. टायमात कळावं आणि ते नाही टायमात कळलं तर मग ते व्यर्थ असतं. आमच्या बाबाला जोडून दुसरं वाक्य सांगायचे जी माणसं जीवनाचा टाइमपास करतात ती माणसं बर्बाद होतात. जी माणसं जीवनाचा टाइमपास करतात ती माणसं बर्बाद होतात. जी माणसं जीवन टाइमात पास करतात ते जगाचे इतिहासात असतात. का व्यर्थ घालावी? कशा करता व्यर्थ घालावी? का माझ्या वाक्य डोक्यात क्रिएट झालं महाराज गंभीर महाराज. मी म्हटलो महाराष्ट्रात थंडी कशाला वाजायला पाहिजे? थंडी सुटली थंडी कशा थंडी वाजायला पाहिजे? इथं माणसं एकावर एक मिनिट प्रचंड जळायला लागले. आपण पेटेत नुसती माणसं मत्सर द्वेष भरला आमच्या घरात. कशाला थंडी वाजायला पाहिजे? माझ्या मित्राचा काय तुला आता वाढणारच नाही पण तू किती जळ. तो कोण होता यांना कळला म्हणून आमच्या फ्रेंड सर्कल मधला तो त्याला म्हणतो तुला आता वाढायलाच नाही पाहिजे. तू तर कसला पेटलाय तुम्ही जवळची वेळ आली थंडी कशाला पाहिजे? किती माणसं कसले पेटलेत महाराज. प्रचंड कल्पनेच्या बाहेर. तो कोणाने देवा हे सर्व दिसू लागलं ना मला कळलं माझ्या परमात्म्याला बाधक वस्तू कोणती. भीमराव पांचाळ्यांची गझल आहे. नेटला सर्च केले की सापडेल. रात्री झोपाने ऐका तुमचं मन तृप्त होईल. झोपताने ऐकत राहा. त्या गझलचे शब्द असेल इतक्या कटू अनुभवांनी समृद्ध मीच झालो उपकार हेच केले दिलेदार संकटाने. ऐका पुढे केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी काठी कुठेच नव्हते केला दगा फुलांनी. आणि तो त्रास भोगला आमच्या जीवनाचे दुःख घडतं देवा तुका म्हणावं सूषित संकटे मी माझे ओकटे आहे. मला ते भोगावं लागलं हे संपूर्ण दिसतं ना. मी माझे माझं पण आपले पण जी जी वस्तू मी अंगीकारली माझ्याने माझ्या संबंधाने ज्या ज्या वस्तूला मी जवळ केलं मला नंतर कळलं देवा जवळचे सर्व सोडले होते पण या वस्तूला मला परमार्थ करता आला नाही. मी शेवटी डिस्टर्ब झालो. आता मी तुला फक्त एकच प्रार्थना करतो अभंगाचं तुझे
कीर्तनामध्ये वन्स मोर नसतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं असतं की टाळी वाजा चांगली वाजा. टाळी शब्दाचा कसं होतं टाळी टाळी कशी वाजवते ते माहिती का? ऐका माझ्याकडे पण बरोबर बोलतोय त्याशी एवढ्या जवळ हात येतो फक्त हातावर हात आदळला की टाळी वाजवते. पण ती इथली इथं हातावर हात आदळण्याकरता हे प्रचंड मोठा असावं लागतं. ती वाजवायची मला तुम्हाला शिकवायची नाही, ती तुम्हाला वाजवताच येते. फक्त हे मोठं होत नाही तो पण ते हातात हात पडत नाही. खूप मोठं म्हणून लागतं. माझ्या गुरुजींचं एक वाक्य सांगतो ते काय म्हणायचे माहिती का? तुम्ही फक्त लोकांना मोठं करत चाला. काय बोलायचे? तुम्ही फक्त लोकांना मोठं करत चला, तुम्ही कधी मोठे झाला ते तुम्हालाच कळणार नाही. आपण नेमक्याच्या अपोजिट वागतो. स्वतःला मोठं होण्याकरता कोणाकोणाला छोटं केलं जातं. फक्त निगेटिव्ह पॉईंट सांगितले जातात. त्याला हे कळत नाही, त्याला कळतं का सांगत नाही माणूस. कोणाचं नाव काढले की लोकांचे लगेच प्ले होतात, लगेच मोबाईल चालू त्यांचा झाला प्ले पॉज. त्याला थांबतच नाही किती. त्याला हे येत नाही, त्याला ते येत नाही, त्याला हे कळत नाही, त्याला असं कळत नाही, त्याला येत काय नाही. फक्त तेवढी लिस्ट असते. त्याला सहज म्हणावं हे कळलं पण त्याला काय येतं ते म्हणजे हेच सांगा ना, त्याला काही येत नाही असं तो सांगतो. हेच सांगत नाही मग एका वाक्यात सांगा काही कळत नाही. आमच्या शेजारी एका सत्यनारायणची पूजा होती. सत्यनारायणची पूजा होती आणि कोणीतरी ब्राह्मणोच्या कारणात सांगितलं की जेवणाकरता थोडासा विलंब होणार आहे. आणि ते 5 अध्याय असतात. शेवटचा अध्याय चालू होता म्हणजे मधल्या अध्यायामध्ये चालू असताना त्यानं सांगितलं आता पोथी तर लांबली पाहिजे. आणि तिथं संपुष्टात आली. मग त्याने एक नवीन शब्द सुरू केले. ते म्हणले साधू होण्याचा यज्ञ सुरू झाला. पूजा सुरू झाली. पूजा आणि त्या पूजामध्ये बेलाची पानं नव्हती, नारळाची पानं नव्हती, चिंचाची पानं नव्हती, लिंबाची पानं नव्हती, याची पानं नव्हती, त्याची पानं नव्हती. कोणती फक्त सांगत होते. सहज एक म्हणजे ब्राह्मण बाबा होती कोणती सांगा. ते म्हणजे फोडणी झाली नाही. तिकडं फोडणी झाली की मी होती कोणती ती नंतर सांगतो. तोपर्यंत मला नाही ते सांगू द्या ना ती कोणती नव्हती. आणि एवढं सांगता सांगता एखादं शिल्लक राहिले ते म्हणजे शिल्लक राहते होती. असं असतं कधी कधी लांबावं लागतो विषय कधी. मला त्या टाळीवाचा मोकळे मला एक वेळ तरी या दुःखात वेगळे. तोपर्यंत मला फक्त या दुःखातून एकदा वेगळे. कोणतं दुःख आहे? दुरितांचे झाडे उगवणी. दुरीत ना दुरीत मी माझं
शास्त्र जाणणारे माणसं आहेत. पुढं 4 वेदाचे 4 वाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म आणि तत्वम असी. हे जे 4 वाक्य आहेत ना, 4 वेदाचे महावाक्य, हे फक्त कळावेत याकरता बाकी अहमाध्यास मवाध्याशाला समाधानी बोलले. आणि जगताचं जेवढं जे माणसं गुंतलेत ना, ते फक्त याच 2 गोष्टीमध्ये जुळीत आहे ना, जुळीत द्वंद्व. आणि म्हणून तर ज्याच्या अंतकरण द्वंद्व नसतं त्याला भक्त म्हणतात, अशी गीतेतली व्याख्या आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममोह निरंकार समदुःख स्वतःक्षमी किंवा तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्ट येणे केनचित अनेकेत स्थितीमध्ये भक्तिमान योग्य किंवा समशत्रूचे मित्रेचे तथा मानापमान हो शीतोष्ण सुख दुःखी सुसंगम घेतात. पार्था अर्जुना, जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्र दुई सरिसा करून घरच्या उद्योग करावा की पारख्यांना पाळावा ऐशी नेणीशीला पांडवादी पुजायचा. तो खंडाबळ्या धावा काढी का लावणी जयने केली, दोघा एकच सवय वृक्ष देऊ शकतात. ही समानता त्याची बुद्धीत नांदेल ना, तो भक्त ठरतो. त्याच्यामुळे विषमता गोष्टच नाही, गुणितच नाही अंतकरणामध्ये. तो कोणाचा दिसला तुम्ही आम्हाला कधी दिसत नाही, म्हणजे दिसतंय ना तरावरच त्या मी प्रचंड मोठी गोष्ट. आणखी तुला स्पष्ट बोलतो, तुकोरांनी देवाकडे जी डिमांड केली ना, मागणी, ती फक्त देवाच्या संबंधाने, फक्त त्यांची मागणी आणि आपली मागणी पूर्ण करण्यास सांगतो. त्याने जगाच्या सगळ्या वस्तू देवाकडे डिलीट करून टाकल्या आणि फक्त देव मागितलं. बाकी परत सांगतो, त्याने जगाच्या सर्व वस्तू डिलीट करून टाकल्या आणि फक्त देव मागितला. आपण देवाकडे जगाच्या सगळ्या वस्तू मागतो आणि फक्त देव डिलीट करतो. आपण मागण्याची एक लिस्ट बनवली, लिस्ट. आपले ड्रीम, आपले स्वप्न लिस्ट आहे, लिस्ट. द्विपदानाम, चतुष्पदानाम, षडपदानाम, षडपदानाम, आहेत ना. म्हणजे 2 प्रायांची सुखी होती, म्हणजे 10ची नोट गल्ल्यात टाकायची ईश्वराच्या, दानपेटीमध्ये टाकायची आणि लिस्ट मानायची देवापुढे. मुलीचं जुळू दे 10 रुपये, मुलाला नोकरी लागू दे 10 रुपये. ज्याच्याकडे काढल्या जाते त्याचं त्या लिस्टमध्ये नाव नसतं. बाकी करायला माझं लिस्ट त्याच्याकडे मागितली जाते, पण त्याला सोडून तू कोणा म्हणतात मला तुझ्याकडे लिस्ट मागायची, बाकी सगळी लिस्ट डिलीट करून फक्त मला तुझ्या संबंधाने मागायची. कारण मला तू हवायस, मला जगाचं काय घेणे देणे. कारण जे माझ्या जवळ आले ते मला सर्व कळाले. मला सर्व नात्याचा अत्यंत जवळून अनुभव आला, प्रचंड अनुभव लागले. आणि तुम्हाला आणखी थोडं स्पष्ट बोलू का, जेव्हा आपलं काहीच राहत नाही तेव्हा आनंदाने जगता येतं. आणि जेव्हा प्रचंड काही जमा होतं का तेव्हा जगणंच बंद होतं. माझ्या मित्राला काल एक मी वाक्य सांगितलं, बुद्धिमान माणसाची बुद्धी त्याला स्वतः कधीच आनंद देत, कारण तो कायम डिस्टर्ब असतो. कारण त्याला दिसतं एक्स्ट्रा घेणं, तो डिस्टर्ब असतो. त्याच्या बुद्धीचा आनंद अज्ञानी माणसं घेतात, त्याच्या ज्ञानाचा फायदा अज्ञानी माणसाला होतो, पण त्याला होत नाही, तो बेचैन असतो. हा, जेव्हा त्याची विशिष्ट काळाला रेंजला रेंज जिथं संपत्ती काय, गुरुत्वाकर्षण जिथं संपत्ती विशिष्ट लेवलवरती जसं स्थिर होतो ना माणूस वरती गेल्या, तसं एकदा का त्याची बुद्धी त्या लेवलला गेली आणि त्याला प्रज्ञातलं ज्ञान झालं. कारण बुद्धी वेगळी, प्रतिभा वेगळी, हा बुद्धीतला पुढचा प्रकार आहे. आपल्याकडे असते त्याला बुद्धी म्हणतो. बुद्धीच्या पलीकडचा एक भाग आहे, जे शास्त्रज्ञ त्यांच्याकडे बुद्धी नसती, ते प्रतिभावान असतात. सर्वसामान्य माणसाची असते ती बुद्धी, शास्त्रज्ञ आणि फिलॉसॉफर या लोकांची असते ती बुद्धी. शास्त्रज्ञ लोकांची असते त्याला म्हणतात प्रतिभा, आणि तत्वज्ञ लोक, फिलॉसॉफर तत्वज्ञानी लोकांकडे असते त्याला म्हणतात प्राज्ञा. बुद्धीच्या आणि प्रतिभेच्या पलीकडचा शब्द आहे प्राज्ञा. माऊलीच्या भाषेत बोलू, देवाचं वर्णन पण ओबी सांगतो, जे तर मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया तीन जोगी काय होणार. नजरेने दिसतं ती बुद्धी आहे, माईकवरती बोलता येणे ही बुद्धी आहे, पण माईक क्रिएट करणे ही प्रतिभा आहे. पण माईक आणि बुद्धी बंद झालेले आनंद घेता येतो, याचं नाव प्रज्ञा. प्रज्ञा वस्तू देत नसते आनंद, प्रज्ञा स्वतंत्र जीवन. प्रज्ञा ही जगताची प्रतिभेचे जगणच पुरी करत असते. त्या जगताच्या कोणत्याही विषयाच्या संबंधाने बोलावं लागत नाही. वस्तू तर कोणती दिसत नाही, पण त्याच्या चेहऱ्याचा आनंद हटल्या जात नाही. आणि तो एवढा आनंद असतो. बोलू का माझ्या भाषेत, आनंद जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद जीवनाचा सुगंधा परी दरवळावा,
आमच्या गंभीर माझा त्याचा टाळ्या होतो. तुम्हाला जाताना एक आनंदाची घटना सांगतो. तुम्ही फक्त विद्वान, बुद्धिवान, अनुभवी मोठ्या माणसाकरता टाळी वाजवत चला, आपल्या पुढे मोठी माणसं निर्माण येईल. तुम्ही आता नसते वाजवले तरी चालले असते. मला याच्या माझ्या पाहिजे त्याला सेल्फीच म्हणतात. इकडे स्वार्थीपणा किती असं माणसाला मनासारखं सांगितलं की बरोबर ते आनंद या जीवनाचा सुखंदा परी दळवळावा. शास्त्रातलं सूत्र सांगू का महाराज समोर वर्षी. आपण पुण्यवान आहेत, आपण बुद्धिवान आहेत, आपण चांगले आहेत हे जगाला विचारायचं नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट लोकांना मागायचं नाही, विचारायचं नाही कोणालाच मी कसा आहे. फक्त मनाला एक विचारायचं, आपण घराच्या बाहेर पडलो आणि आपला चेहरा पाहिला लोकांना बरं वाटलं की समजून घ्यावं आपण पुण्यवान आहे. दर्शनी प्रशस्ते पुण्य पुरुष. आपल्या दर्शनाने, दर्शन म्हणजे दिसणे, ध्रुव हा भास आहे का, ध्रुव हा शब्द आहे उपसर्ग. ध्रुव दिसणे, दृक श्रावक भाव असतो ना, दूरदर्शन, दुरून होणारं दर्शन हे की नाही. म्हणजे दर्शन घडत आहे पण दुरून. दिल्लीतला माणूस इथं दिसणे म्हणजे दूरदर्शन आहे की नाही. दृक भाव असतो ना, दृक आणि श्रावक भाव, ऐकायला येणे, दिसणे. मी याकरता बोलतो तुकोबारांकडे देवा हे प्रतिभाने प्रज्ञेच्या पलीकडचं जीवन आहे. ज्ञानावाद एक संतांचा विचार काय प्रतिभावान जीवन होतं त्यांचं, काय प्रतिभावान प्रज्ञावान जीवन होतं. माऊलींची आणखी कोळी संतांनी दुसऱ्या चरणात जातो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव होते सुखाचे कोंब, माणूसपती ते भाम लौकिक भाव. ज्ञानोबराची व्याख्या आमचे संत काय करतात माहिती का. संत म्हणतात ज्ञानोबरा आहे, ज्ञानोबरा आहे, ज्ञानोबरा आहे. म्हणजे काय ज्ञानोबरा म्हणजे काय, ईश्वराचं ज्ञान ज्यांच्याकडे ते ज्ञानोबरा आहे नाही. त्यांना अशी व्याख्याच करून टाकली, ज्ञानालाच फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबरा आहे. प्रज्ञेलाच जे पसवणे, प्रज्ञा पसवणे, प्रज्ञेलाच जे जन्म घालतात ते तुकोबार आहे. मानवी वेशधारी दिसत असेल तरी मार्तंड आहे, मार्तंड ज्ञानाचा, मार्तंड ज्ञानाचा प्रचंड मोठा मार्तंड. म्हणून एक लक्षात ठेवा, बुद्धिवान, विद्वान आणि चांगल्या माणसाला तिथी नसते. त्याला कधी पवित्र आणि शुभ अशुभ तिथी करीत नसते. सूर्य सकाळी उगवतो आणि शुभ तिथी पाहून उगत नाही. तो स्वतःच्या धमकीवर उगवतो, स्वतःच्या ताकदीवर उगवतो आणि स्वतःच्या ताकदीने जगाला प्रकाश देतो. त्याला कशाला शुभ तिथी नसते. बुद्धिवान विद्वान माणसाला तिथी काय पाहावी, त्यांना कशाला जगाचे ग्रह पाच बसायचं, आमच्यावर कोणता ग्रह लागला त्यांना सांगावं. मी जिथून बसतो तिथं चालवतो, तिथं क्षेत्रफळ चालवतो, ज्ञान सुरू होतं. ही जगाला बोलण्याची तुकडाची धमक, पण तुकडाने देवा परेशान झालो. दुःख माझ्या मनाला क्लेश होतो, क्लेश प्रचंड मोठं दुःख. कोणतं, माझं दुरीत जात नाही. की दुरीत जवळची प्रचंड माणसं मी माझे पण. आणखी एक शेवट, चला तरी पुढचं वाक्य सांगतो, एकदा चांगल्या ठरायचं. माझा आवाज येतो ना सर्वांना, तुम्ही नाराज नाहीत ना. ते 2-3 चिरे पडले म्हणून बोलतो. वाजना चांगली वाजना, काळी वाजत बरोबर काय आहे
चांगले असतात. बरं तुम्ही आता टाळे वाजवले तर आनंद भेटेल. उद्या सकाळी टाळले झालं, टाळी संबंधी संपन्न टाळी सांगता येईल का सकाळपर्यंत काय घडेल? कोणाचं सांगता येईल? जगता येईल सकाळपर्यंत? माझ्या मित्राचं गेल्या वर्षी काय घडले नाही विचार. आमचे जवळचे मित्र कीर्तनाकरता फेट्यामधून मंडपात आले आणि विना घ्यायचे त्या मला अटॅक न गेले. कीर्तन पूर्ण नाही झालं. कीर्तनाची व्याख्या डेफिनेशन सांगणाऱ्या माणसाचे कीर्तन पूर्ण होत नाही. तर तुमचं काय विचार? काळाच्या मृत्यूची व्याख्या करणं सोपं असतं, त्याची विजय मिळवणं कठीण. मी याकरता सांगतो माझे पण थोडं बाजूला ठेवा. जगण्याकरता खूप मर्यादा कमी लागतात. आणखी थोडं स्पष्ट सांगतो, चांगलं जगण्याकरता जास्त संपत्ती लागतच नाही. चांगलं जगण्याकरता जास्त बुद्धीच लागत नाही. चांगलं जगण्याकरता चांगले कपडे काहीच लागत नाही. चांगलं जगायला खूप थोडं लागतं. फक्त आपला हव्यास, आपल्या इच्छा, तृण आकांक्षा एवढा प्रचंड शिकेला ना भावाला टेकले माणसं कशानं तृप्त होईल. जी म्हणली होती ना वालेकरवाडीमध्ये फक्त स्वतःचं घर व्हावं, त्यांचे बंगले झाले, शेजारी प्राधिकरण बी झाले, पण तरी किती तृप्तच नाही. तरी फुटार मोजायत नाही. याला म्हणतात सांगत नाही माणसाचं जीवन. त्याला वाटतं हे झालं किती, ते झालं किती. तुमच्या भाषेत त्याला क्षितिज म्हणतात. क्षितिज जे आभाळ टेकल्यासारखे वाटते, ते टेकलेलं नसतं, वाटतं ना. तशी झाली 24 तास. तुम्ही पहा ना. आणि ज्या वस्तूला आपण आपलंसं म्हणतो का, हा माईक माझा आहे, हा पकवाज माझा आहे, फेटा माझा आहे, तो बिना माझा आहे, हे शेट माझा आहे, हे बंगला माझा आहे, असं जेव्हा म्हणतो ना, त्याच्या स्वतःची लँग्वेज. प्रत्येक वस्तूची एक लँग्वेज असते आणि ती फक्त त्या त्या व्यक्तीला कळते. कुत्र्याला का कळतं का, त्याची स्वतंत्र लँग्वेज. मी तुम्हाला एक सांगतो आता, कळलं काय? मी असं नाव करून दाखवतो तुम्हाला. त्याला म्हणतात पंजा. मी त्याला असं केलं, पा डब्बा डू र ग गाणं सगळं जरा पांडुरंग. मी माझं सांगितलं फक्त, तुमचं सांगू का? फक्त ठरवून घ्यायचं. दोन व्यक्तींना आपल्या दोघात फक्त ठरवून घ्यायचं. दोन व्यक्तींना आपल्या प कशाला माणसं ठरवून घ्यायचं. क कशा माणसं 12 खडीतल्या कोणत्या वस्तूला हात केला, क कपड्याचा, ग घड्याचा. ज्या ज्या वस्तू त्या वस्तू ठरल्या. असं केलं की काना, असं केलं की मात्रा, असं केलं की अनुस्वार, असं केलं की उकार. असं ठरवून घेतलं की मग कोणाच्या समोर काही बोलता आलं. लोक म्हणजे काय बोलले ते मी दोघाला कळलं. बैलाचा व्यापार करणारी माणसं फक्त खाली हात घालतात एकमेकांच्या, कपड्या घाई करते असं त्यांचं. फक्त बोटला कुठला होतं त्यांना भाव पडतो. उपरण्यात आमचा मित्र आहे, तो असा उपरण्याच्या खालून मोठा बोलतो तर सांगतो किती येतात. नाही कळलं तर घरी गेल्या कळलं पाहिजे सगळं करे. कळण्याकरता बोलतो. एकदा मला खाली कीर्तन झालं परभणीला, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक व्यक्ती कीर्तन झाल्या माझ्या जवळून हसू लागला. म्हणलं साहेब का असतो? ते म्हणजे काय झाले महाराज, तुम्ही पहिल्या त्यानं जो विनोद केला का तुम्हाला आता कळला. मी त्यांना एवढं तसं काय करत होतो तुम्ही? ते म्हणजे मी रवंथ करत होतो. आता सर्व कीर्तन डोक्यात सेव्ह केले, नंतर रवंथ करणार. 2-3 दिवसात त्याचा रवंथ होईल म्हणून त्याचा रिप्लाय करेल. याकरता बोललो, जी वस्तू त्याची एक स्वतंत्र भाषा. या घराची भाषा आहे, शेताची जगाची भाषा आहे. तुम्ही जर शेतात गेल्यानंतर असं म्हणलं ना, हे सर्व माझं. तेव्हा शेत त्या टायमाला काय करतं सांगू का? माझे गुरुजी मला शिकवायचे. ते म्हणायचे, आपण शेताकडे बोट केलं सांगितलं हे माझं की ते आपल्याकडे हसत. आणि नुसतं हसत नाही, ते शेजारच्या शेताला बोलतं. ते म्हणतं 4 वर्षापूर्वी याचा पंजोबा आला, असंच म्हणला मेला. गेल्या वर्षी याचा आजा आला, तोही असंच म्हणला मेला. याचा बाप आला, तोच म्हणला, तोही मेला. आता हे तेच काम करतो. अरे आजा मेला, पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत नाटकून तोही तैसा. हे जे दुरीत ना, मी माझं द्वंद्व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी आता सुखी होणं कदापि शक्य. म्हणून तर दुरीतांचे जाळे उपवनी. जर असं घडलं तर Ah
आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा. ते कीर्तन काय असतं बरं का? कीर्तन हे 5 लोकांचं असतं. कीर्तन हे 5 लोकांचं असतं. गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारा आणि माईक सिस्टीम. यातला एकही व्यक्ती मायनस झाला तर कीर्तन रंगत नसेल. टीम वर्क म्हणतात. गाणारा तयार आहे, बोलणारा विद्वान आहे, माईक सिस्टीम चांगली आहे, वाजवणारा तयार आहे, बसणारे नुसते पाहते. आता तुम्हाला म्हणत नाही, जर असं घडलं तर कीर्तन रंगत नाही. बसणारे माणसं देखील हुशार म्हणत नाही, प्रसन्न होतो. माणसं हुशार असतात, ते प्रसन्न असतात. त्यांना कीर्तन कळतं पण ते चेहऱ्यावर दाखवत नाही. कारण त्यांना वाटतं आपण रिप्लाय करणार हे मोठं झालं तर तुमच्या रिप्लाय मोठं व्हायला तुम्ही अभ्यास करा ना. द्याय ना रिप्लाय द्या, वाजवा, टाळी वाजवा. कोणाचं दुसरं ते आठवी ना पाय हा माझा. 1 मिनिट सांगतो भजन करा. तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवायचं, टाळी वाजणे. आता घरी गेल्या सांगता होते रात्री कोणते शितोळी मारत होते, नुसत्या टाळ्या नुसत्या टाळ्या. काय त्या टाळ्या? माझा एक स्वभाव आहे, बसलेले माणसं मला अशी झोपताना दिसले, असे त्यांची चेहरे असे सूर्यफूल खुडायला कसं आल्यावर दिसतं. सूर्यफूल जे कळलं त्यांना कळलं असेल तर सूर्यफुलाचं टवटवीत असतं, पण जेव्हा ते खुडायला येतं परिपक्व होतं मग ते मान टाकतं. असे 2-3 सूर्यफुलं खुडायला आली. म्हणून मी टाळी वाजवा म्हणले की परत ती जागेवर येते. कारण ते झोपायला आणि काही लोकांना असं वाटतं मी कधी कीर्तन संपत आहे आणि कधी फ्लॅट आणि कधी गो. थोडा त्रास सहन करा. 5-7 मिनिटांनी. आठवी न पाय हा माझा नवस
रात्र ही दिवस पांडुरंगा, आणि शब्द नाही, रात्र ही दिवस, रात्रंदिवस असं करतात. डे नाईट, ओव्हर टाइम, दिन रजनी, ईश्वराच्या स्मरणा करता, तुझी आठवणी करता, तुझी सतत आठवण करणे. आणखी सांगू का, तो पुढचा अपोजिट प्रमाण सांगतो, म्हणजे या प्रमाणात पुष्टी मिळेल. पुष्टी मिळेल, या प्रमाणाची पुष्टी अशी घ्यायची, आमचं बोलणं म्हणजे आमचं नामचिंतन तेव्हाच थांबेल. सिंक जांभई खोकला ही तुका वेळ वाया गेला. म्हणजे आम्हाला सिंक आली, आम्हाला जांभई आली, आम्हाला खोकला आला, एवढ्या वेळापुरतं बंद असेल, बाकी फक्त चालू असेल. आता तर कळलं नाही, आता तर कळेल. आणि हे माझं नवस आहे, नवस. आता नवस 2019 मध्ये शब्द सांगणं कठीण आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती मला सहयोगी IT स्टुडंट ते सर्व आहे की नाही, त्यांच्या तत्वज्ञानाच्या संबंधाने काय बोललं आहे की नाही, काय बोलणार. आता इथं कोणाला नवसा सायसा करणार, आणि नेमकं असं घडतं महाराज. हल्ली नवस नेमका कशाला म्हणतात हे लोकांना सांगणं कठीण झालं. आणि दररोज लोक नवसा करतात, दिवसा तासाला नवस. ते फेडतात का माहित नाही, कारण ते करतातच तसा. जो फेंड करता नसतोच, करतात तसा नवस. तो कोण म्हणजे देवा माझा नवस आहे तुला, नवस. आणि तो असा आहे, तुझे आठवण करणं, तुला मिस करणं. तुमच्या भाषेत होतो 24 तास फक्त तुलाच मिस करणं. आठवण फक्त आम्हाला तुझी राहिली, कारण आम्हाला तू सोडून जगातलं काही आठवत पण नाही. आणि जर तुला आम्ही विसरलो तर आम्हाला त्याची हानी पण माहिती, विसरली तयार थोडं झाली हानी, हे माहिती नाही मला. 35 हानी 84 तो भोगावा लागेल. म्हणून त्यांची प्रार्थना आहे, आम्ही तुझं स्मरण करणार आहे, पण त्याकरता तुला आमचं एक काम करायचं. कोणतं? दुरितांचे जाळी उगवणे. तुला आम्हाला विसरायला लावायचं. आणखी एक वाक्य सांगतो, त्याला भजन कर. थोडासा आपला बोलतो. जर आपण प्रार्थना सांगतो, आपण शहरामध्ये राहणारी माणसं आहेत, बुद्धिमान माणसं आहेत. तुमचं शिक्षण माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. फक्त तुकडा ज्ञानाचा अनुभव आपल्या सर्वांच्या समोर मी बोलतोय. तुकडा ज्ञानाचा तुम्हाला काहीतरी शिकवा अशी माझी बुद्धी नाही, किंवा असं काही माझं तत्वज्ञान नाही. पण तुकडा ज्ञानाने असं काही शिकवलं की जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे, कल्पनेच्या बाहेर. तुम्हाला वाटतं का जगत जिथं संपलंय तिथं अध्यात्माची स्टार्टिंग असते. जिथं तुमचं ब्लॉक होतं ना माइंड, जिथं काहीच दिसत नाही, काळोख अंधार, आणि तेव्हा प्रकाशाचा किरण ईश्वर संत जगात देत असतात. म्हणून जगभरातले जेवढे शास्त्रज्ञ लोक आहेत त्यांना विचारा, जगभरातले जेवढे फिलॉसॉफर लोक त्यांना विचारा, तुकोबा ज्ञानाचं तत्वज्ञान जगाने मांडले केले. जगाने वारकरी समाजाचे नित्यनियम जगाने मांडले केले. गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये एक मोठा व्यक्ती येऊन गेला. त्या व्यक्तीचं नाव जस्टिन बिबर. माहिती आहे ना जस्टिन बिबर नाव काय ऐकलंय? सर्वांना तो माहिती असावा असा माझा दुराग नाही, पण ज्यांना किमान माहिती त्याने हातवरती करा ना. काय बिघडते? मी विचारत नाही, त्याला पुढचं काही विचारणार नाही. म्हणजे त्याचा अधिकार ज्याला कळला त्याला कळेल. नाही तुम्ही मागे पाहू कसं होतं ना, मी हात पायला वर करतो. जस्टिन बिबर हा अत्यंत चांगला डान्स करतो आणि तो पॉप सिंगर आहे. मायकेल जॅक्सन हे नाव ऐकलं? मायकेल जॅक्सन मेला कधी? 25 जून 2009 तो जन्माला 29 ऑगस्ट 1958 आणि तो मेला 25 जून 2009. 51 वर्ष तो जगला. त्याला जगायचं होतं तसं 150 वर्ष. किती? त्यानं स्वतः 150 वर्ष जगण्याकरता एक संकल्प केला होता. त्याचा बायोपिक मी तुमच्या सर्वकडे मांडला असता, पूर्ण त्याचा बायोडेटा सर्व बायोडेटा क्लिअर केला असता. तो आजचा माझा कीर्तनाचा सब्जेक्ट नाही. चला कधी जर झाली सगळं आपण बोलू द्या बघा कळत. फक्त याकरता बोललो, मायकेल जॅक्सन मेल्यानंतर जगभर ज्याची त्याच्यानंतर ज्याची कीर्ती आहे त्याचं नाव आहे जस्टिन बिबर. त्याच्यानंतरचं नाव आहे जस्टिन बिबर. तो भारतात गेल्या वर्षी आता महाराष्ट्रात आला होता मुंबई शहरामध्ये. त्याचा डान्स पाहण्याकरता जी लोक तिकीट काढून गेली होती पाहण्याकरता, त्याच्यात माझा एक मित्र होता. त्याला लाखाचं तिकीट होतं. म्हणजे खुर्ची जशी क्लोज जवळ येईल तसं तिकीट होतं. ते अगदी 5,000 होतं. 5,000 पण त्यानं तिथं आल्याच्यानंतर येताना तो 2 विमानं घेऊन आला. एक त्याच्या स्वतः करता आणि एक त्याच्या सोबतच्या साथी सिस्टम इन्स्ट्रुमेंट, त्याचं वाद्य, त्याचं साहित्य याकरता घेऊन आला. पण तिथं आल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, तुमची इच्छा असून देखील मी गाऊ शकत नाही, आज माझा आवाज चांगला नाही. तो म्हणा फक्त मी डान्स करणार, नाचणार, बोलणार नाही, गाणार नाही. तर तो 90 मिनिटं त्यानं डान्स केला. किती? 90 मिनिटं. नेटला सर्च करा, सर्व सापडेल तुम्हाला.
90 मिनिटं तिने डान्स केला. माझ्या मित्रांनी बाहेर आल्यानंतर मी त्याला सांगितलं होतं, जस्टिन बिबरला ऐकल्याच्या नंतर लिसन ऐकलं ना तू की बाहेर मला सांग तुझा अनुभव एक्सप्रेशन तुझा सांग मला काय. तो काय बोलला बाहेर आल्या माहिती का? तिने फोन केला, महाराज शिवाजी महाराज मी कोण होता जस्टिन बिबर, तुला काय भावला लाख रुपयामध्ये. तिने एका वाक्यात सांगितलं 90 मिनिटं मी पृथ्वी तलावरती नव्हतो. 90 मिनिटं माझी जात धर्म पंथ वार देश काहीच लक्षात नव्हतं. माझी शक्ती माझी चेतना माझी ऊर्जा माझा सोल माझा आत्मा एका विशिष्ट व्यक्तीशी विशिष्ट जगताशी आनंदाशी कनेक्ट झाला होता. मी अशा वेगळ्याच लहरीत जीवन जगत होतो. मला काही कळत नव्हतं काय करावं, कधी खावं कुठं खावं, मी किती चांगलं खातो हे विसरलो, मला झोपायला काय असतं हे सर्व विसरलो. मी एका वाक्यात सांगतो, मी माझेपणाला विसरलो आणि कोणाचा तरी जगतोय असं मला दिसलं. मला मोठा आनंद झाला. त्याचं बोलणं संपलं, माझं बोलणं सुरू झालं. मी त्याला म्हणलं सांगतो तुला जो आनंद स्वतःला विसरण्याचा तू 90 मिनिटाकरता 1 लाख घालवलेस. आता एक काम कर, पुढच्या महिन्यामध्ये आमच्या ज्ञानोबा तुकोबाचा सोहळा आहे. आळंदी पंढरपूर देहू पंढरपूरचा सोहळा आहे. एकदा 5-10 हजाराची भिशी भर, 18 दिवसाकरता प्रवासाला निघ. एकदा सासवड सोडलं ना, तुला तुझं गाव जिल्हा तालुका झोपणं खाणं डायमंड काही लक्षात राहणार नाही. तू उशाच्या दाराला पडलं ना, उसाचे दारे असतात ना, पडला तरी झोपशील. दिल्ली गेली तरी करणार नाही, शेजारची गेली करणार नाही. तो अशा विशिष्ट ऊर्जे जो 90 मिनिटं तुला आनंद मिळायचा आहे तो वारीच्या वाटेने 18 दिवस तुला दररोज मिळेल. फक्त त्या दिवशी करीन. वारकरी समाजाच्या वारीने तो आनंद दिलेला आहे. जी माणसं स्वतःच्या घरापासून 1 किलोमीटर चालू शकत नाहीत, वयोवृद्ध स्त्रिया आमच्या वयोवृद्ध माता भगिनी त्या माऊलीच्या सोहळ्यात 20-20 किलोमीटर चालताना तुकोबाच्या सोबत 20-20 किलोमीटर चालताना मी पाहिल्यात. की कोणती एनर्जी, ती बायो एनर्जी, बायो सप्लाय करणारी एनर्जी, बायपास आहे हा, इकडून येणारा मार्ग कोणता ड्रायव्हर होणारी एनर्जी, कन्वर्ट होणारी कुठून वेगळी एनर्जी. तू कोणा म्हणतात ही एनर्जी, त्याला काय घेता येतं 24 तास आमच्याकडे. आणखी पुढं बोलू का? बोलू स्पष्ट बोलू. कानाला हातवर बोलतो. माझा ऍक्सिडेंट झाला माझा, आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटला. आता मी तुमच्या समोर फक्त एका पायावरती उभा आहे. माझा दुसरा पाय आर्टिफिशियल नकली आणि तो इथे निगडीत बसवलाय. आणलाय दुसऱ्या देशातून 5 लाखाला, तो बसवलाय मांडीपासून कळते. कीर्तन झाले की तुम्हाला काढून ठेवायचं. पण तुम्हाला मी सांगतो 24 तासातले 2 तास मी एका पायावरती उभा राहतो आणि मला त्याचा तिळमात्र त्रास होत नाही. ही त्याची एनर्जी मला 5 मिनिटाचा सपोर्ट करता कोणातरी हात द्यावा लागतो. कळत नाही मला 2 तास कसे गेले. आणखी जरी तासभर कीर्तन झालं तर मला कळत नाही की मी किती वेळ उभा आहे. कारण जोपर्यंत मी कीर्तनात उभा असून तोपर्यंत तुकोबाच्या ज्ञानाची सप्लाय जेवढा मिळते का तेव्हा कळतच नाही की मला काहीतरी घडलंय. मी जेवलो की नाही जेवलो, मी झोपलो की नाही झोपलो, काहीच नाही. आम्हाला दररोज त्याची अनुभूती, दररोज त्याचा साक्षात्कार आहे. तो दररोज आम्हाला भेटत नाही. त्याचे 4 हात नाहीत, आमच्या देवाचे 4 हात नाहीत. तुम्हाला कोणी सांगितलं 4 हाताचा देव असतो? 4 हात असताना हातात सुदर्शन चक्रबाण असा देव नसतो आमच्या नजरेत. आम्हाला देव दररोज अनुभूती देतो आणि काहीच नसताना आमच्या चेहऱ्याचं तेजच गावत नाही की त्याची आमच्याला अनुभूती दिसतो. तो आम्हाला जगणं शिकवतो, तो आम्हाला बोलणं शिकवतो, आम्हाला समाजाशी वागणं शिकवतो. तो आमचा देव आहे. आमचा देव जगा असं सांगत नाही की कोणाला काय बोला कोणाला काय बोला. तो सांगतो हृदया दुसऱ्याचा हात करू नका. तुमच्या बोलण्याने तुमच्या वागण्याने तुमच्या बोलण्याने जर दुसऱ्या एखादा व्यक्ती हात होत असेल तर थांबा, बोलणं थांबा. एक तर बोलू नका, बोललं तर थांबा. दुसऱ्या आमचे बाबा म्हणायचे माणसाच्या बॉडीवरती सर्वात पहिली जखम ही जिभीवरची दुरुस्त होते, पण जिभीमुळे झालेली जखम दुरुस्त होत नसते. कशाकरता जखमा त्याच्या तुकाराम म्हणे आमचं जगणं अत्यंत स्वल्प जगणे, विषंत जगणे, निश्चिंत मनाचं जगणे. आणि एकदा ते झाले की आमचं एवढाच नवशे फक्त तुझं चिंतन करणे, बाकी काहीच नाही. आणि याच्याकरता काय ह्या जन्माचं आहे का? अनंत जन्म हे आम्हाला भोगावं लागलं. तिसरं
ते गोड चालून देत बहु दूरवारी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावी बहु दूरवारी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावी आठवीन पाय समाधान बस आठवीन पाय समाधान बस आठवीन पाय समाधान बस आठवीन पाय समाधान बस तुमच्या नादाला म्हणून मला गाता येत नाही काही नाही गाता मी बोलतो गाणं शिकलोच नाही हो म्हणजे तशी होती गायक होण्याची इच्छा राहिली. पण एक सांगतो माझी डिझायरेशन माझी तीव्रता माझी क्युरियासिटी माझी जिज्ञासा मला तुमचं मी जे कलाकाराकरता टाळ्या वाजवा म्हणतो का मी यांचा रिस्पेक्ट करून आता मला गाता येत लागली. मला हेच कळलं दुसऱ्याची कला मिळवण्याकरता पुढच्या व्यक्तीला प्रसन्न करावं लागतं. कलाकार आपण देवतेला का मागतो तो काहीतरी तेव्हा देतो जेव्हा आपण त्याला प्रसन्न करतो. आपण त्याला प्रसन्न केले तर आपल्याला कसं काय मिळेल. तेच करायचं कलाकार आणि कलावंत प्रसन्न ठेवायचं गुणवानावरती प्रसन्न ठेवायचं. एक दिवस त्या कलेला आपल्याकडे होऊन भाग यावं लागेल. काय नाही आपण ती वस्तू कळली पाहिजे. शास्त्रज्ञ हे शिकतात जे विषय आपल्याला हार्ड असतात जे सब्जेक्ट आपल्याला मार्क्स मिळू देणार नाही असं मनाला वाटतं त्याला समर्पण करायचं आणि सांगायचं. मला लोक म्हणतात ना सर्व जमतो हा विषय हार्ड आहे म्हणून आम्ही त्याला इग्नोर करून जो आवडीचा आहे तो घेतला नाही. आवडीचा आहे तो बाजूला ठेवा कारण तो तुम्हाला कधी यश मिळवून देणार आहे. पण तुम्हाला जो वाटतो का त्याला कॉन्सन्ट्रेट करा. शेवटी त्याची तुमच्यावरती अशी एक दिवस कृपा होईल की नंतर लोकांना कळेल हा तर तुझा सर्वात मायनस होता तो प्लस कसा झाला. त्याला सांगा ना कारण मी त्याला आपला केला. गोष्ट आपली करता येते ना तू म्हणे देवा एक नाही अनंत जन्म आहे का नाही एक एक येवणी कोटी कोटी गेला मंग लागे वारा मनुष्य जन्म बहु दुरवली भोगविले भोगा रात्र दिवस भोग राहील. आता पांडुरंगा सोडवाय पांडुरंगा हे संबोधन प्रथमा द्वितीय तृतीय पंचमी शेती सप्तमी नंतर येणाऱ्या पदाला अष्टमी नाही म्हणत. संबोधन आदरात्मक आभारात्मक असतं ते. हे पांडुरंगा मायबापांनो सज्जनांनो देवा एवढं काम कर बाबा तुझ्याशिवाय कोण आमचा जगात बाकीचं कोण राहिलं की नाही. आणखी जाताना सांग भजन सांगतो आणि शेवटचं चरण घेतो. तुम्हाला जाता एक शिकवतो शिकायचं का. तुम्हाला गाता येत नसेल तरी भजन जमणार वाजवता येत नसेल तरी भजन जमणार. तुमच्या गळ्यात माळ नसेल तर तुम्ही भजन म्हणू शकता. काहीच येत नाही तरी भजन करता येईल. फक्त भजनाची व्याख्या आधी समजून घ्या. व्याख्या समजून घ्या. आधी मी भजनाची व्याख्या सांगतो सरळ एकटा म्हणून आणि नंतर संपली व्याख्या की मग महाराज जीवात होते तेव्हा आम्ही दोघं मिळून करतो. त्या भजनाची व्याख्या अशी आदत बुरी सुधारिलो आदत वागणं आदत बुरी सुधारिलो बस हो गया भजन. आता तर कळलं ना. तुम्हाला वाटतं का तंबाखू खाणं वाईट आहे ती बंद झाली की भजन सुरू झालं. तुम्हाला वाटतं का दारू पिणं वाईट तुम्हाला वाटणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का तुम्हाला जे वाईट वाटतं हे वाईट आहे आणि त्या क्षणाला ते तुमचं सुटलं की भजन सुरू झालं. वेगळं भजन नसतं. आदत बुरी सुधारिलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधारिलो बस हो गया दुनिया निहार ले
म्हणू का? वा. दुनिया तुम्हें बुरा कहे तुम करो क्षमा, दुनिया तुम्हें बुरा कहे तुम करो क्षमा, वाणी को भी संभाल लो बस हो वा, क्या बात. बहुत बढिया. मला वाटतं एवढं भजन जरी आज आपण घरी घेऊन गेलो तर दुर्गा प्रतिष्ठाननं 10 वर्ष केला सायास कम्प्लीट झाला. वा. आपल्या दृष्टीने जगाकडे आशानं जगणं पाहिजे. तुम्हाला कोणी काही म्हणू द्या, जगानं काही म्हणू द्या, तुम्ही त्याला काहीच म्हणायचं नाही. तुम्ही त्याला जिंकायचं ते स्वतः अध्यासाने, ज्ञानानं, बुद्धीनं, चांगलं वागून आणि अत्यंत स्वतःच्या गुणयुक्त जगाला जिंकायचं. तुकोबा म्हणले हे भोगलं देवा म्हणून तुम्ही जग जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जवळ केलं आपले कोण वाचत आलं. आता एवढं जर इच्छा पूर्ण झाली तर माझ्या पहिल्या चरणाची मागणी, दुसऱ्या चरणात आश्वासन आणि तिसऱ्या चरणातली मागणी शेवटच्या चरणातलं आश्वासन. विठ्ठला विठ्ठला तुकाचं विधान आहे. तुका म्हणे काया माझा वेळ संपला. अभंगाचे 40 चरण संपले. सर्वांना धन्यवाद. एकदा टाळी वाजवतो. तुकोबा सांगतात देवा दुरिताचं तिमिर गेलं तुझ्या पाया चिंतन करणं, दुःख अनंत वर्षाचा भोगलाय, अनंत जन्माचा भोगला, ते गेलं की माझी काया तुझ्यावरती पुरवणी ओवाळणे एवढा शब्द सांगतो मी. बसतो खाली. ओवाळणी कशाला म्हणतात ती ओवाळणी? एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू देणे, गिफ्ट, दान, बक्षीस, त्या वस्तूचा प्रतिभाव किंवा भावना शिल्लक राहत असते. दिलेल्या वस्तूची भाव शिल्लक राहत असतो. पण जेव्हा वस्तू ओवाळल्या जाते का, ओवाळणी महाराजांनी सुंदर वाजवलं. मी माझ्या खिशात 100ची नोट काढायची, त्यांच्यावरती ओवाळायची आणि ती दुसऱ्या एका व्यक्तीला दान द्यायची. त्याचे 2 अर्थ असतात. म्हणून तर नवरदेवावरती असे ओवाळणी करतात ना, आणि वाजवणारा गाणारा असे ना, ते बँडवाले ते ओवाळणी या शब्दाचा अर्थ असतो ज्या व्यक्तीवरती ती ओवाळणी त्याला मिळाली नाही याचं दुःख नसतं आणि दुसऱ्या त्याला याचा मोठा आनंद असतो. पण तू क्लेश शिल्लक राहत नाही ना. म्हणून 2 कामं करावेत. पहिला शब्द कसा होतो, तुका म्हणे काया करीन पुरवणी, म्हणजे काया समर्पित करीन, तुला काया समर्पित करीन.
वाक्य परत एकदा सांगतो, बोलण्यात मिस्टेक होती, आपण नेहमीच ऐकून अर्थ कळत नाही. तोपर्यंत शरीर तुलाच देणार, माझा देण्याचा भाव तुला असेल, फक्त वस्तू दुसऱ्या दिलेली असेल. तसं हे शरीर मी तुला दिलो, पण शरीर तुला दिलो हा जो भाव आहे, हे अध्यात आहे, हे अहम भाव आहे, हा तुझ्यावर म्हणून फेकून देणार आहे. हे शिल्लक नाही ठेवणार, हे फेकून देणार आहे. तो भाव शिल्लक ठेवणार नाही. म्हणजे वस्तू तुलाच मिळणार आहे. मी जर तुम्हाला आता म्हणजे असं म्हणलो बरं का, म्हणजे म्हणलो असं फक्त 1000 रुपये देतो असं नाही तर परत आम्ही सोबत शेजायचं राहतो, नाही देणार ना असं काय. ते म्हणले बॅग त्या करतात आणली. अहो आमचे कार्यकर्ते कसे आहेत, मी याकरता बोललो, म्हणजे मी तुम्हाला 1000 रुपये देणार तर तुम्ही सुंदर वाजवलं, मी तुम्हाला 5000 रुपये देणार तर तुम्ही सुंदर गायलं, मी तुम्हाला पैसे देणार का तुमच्या कलेचं ते कौतुक आहे. पण मी तुम्हाला दिलंय, ही वस्तू तुम्हाला देणार, पण मी तुम्हाला देणे ही जी माझी भावना आहे की तुमच्यावरती वळून मी ती फेकून देणार, कधी लक्षात ठेवणार नाही. ही तू कोणाची भावना आहे. मी समर्पण तर तुला देवा करणार आहे, शरीर तर तुला देणार आहे, पण तुला दिलं हे सुद्धा भाव जगत ठेवली. म्हणजे पायातला काटा काट्यानं काढावा, तो काटा इथं नाही ठेवायचा, कारण त्यानं त्याचा काटा काढावा म्हणून तो काट्याचा काटाच काढायचा, पण तो काटा पण फेकून द्यायचा. नाही तर म्हणले हा खूप चांगला आहे, तू इथं ठेवला, तू इथं घुसला, मग जखमा उरा आता द्या, लगेच गजर बाहेर पडले, गमचे गाणे बाहेर पडतील. लेकिन आता नाही सांगत, माझ्यासमोर थोडीशी चांगली बुद्धिमान ऑडियन्स चांगला भेटला, क्राऊड चांगला आहे आपला. आणि माझं थोडंसं सायकॉलॉजीचा स्टडी, म्हणजे मी स्टुडंट नाही सायकॉलॉजीचा, पण मला लोकांचे चेहरे कोण काही घटना कळतात. तुकोबार ज्ञानोबाची कृपा आहे ती माझ्यावरती, तेव्हा सर्वांना धन्यवाद. परत तुकोबासारखी प्रार्थना आपण एका देवाला करूयात आणि आपल्या अंतकरणातल्या सगळे भाव जवळ जाऊयात, असा एक सुंदर भाव आपल्या संस्थेपुढे व्यक्त करतो. तुम्ही होते नंतर महाराज 1 मिनिट बोलणारे तुमच्या म्हणजे कार्यक्रम संपल्याच्या नंतर आता शेवटची चाल होणार नाही. माऊलींचं भजन होईल, तुकोबांचं भजन होईल. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली जाईल. तोपर्यंत आता कोणी आपली जागा 1-2-3 मिनिटं फक्त आता जागा सोडू नका. मी खाली बसेल. ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांचं दर्शन मला घडलं त्या दुर्गा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते धन्यवाद. बरं का पाटील साहेब, संजय साहेब, आपण सर्वांनी फोन केला, आनंद वाटला. आणि किती मोठा भव्य कार्यक्रम केला तुम्ही. मला आल्याला वाटलं मी तर भलतेच तयारी करून आलो, लोकच नाही ना, कारण मी फक्त पांडुरंगाचे ते म्हणजे काळजी करू नका, तुम्ही पांडुरंगा करून म्हणेपर्यंत इथं सर्व पांडुरंग हजर असतील. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. तुम्ही तुमच्या करता वारण काढाय. आपल्या स्वतःचं कौतुक पण आपण केलं पाहिजे ना. आपण केलेल्या गुणाचं कौतुक कशा करता करायचं, कारण आपल्या आत्म्याला आपण सन्मान द्यायचा. आज तू आम्हाला चांगला सपोर्ट दिलास, आज बुद्धीला सांगायचं तू चांगली चाललीस, आज तिला सांगायचं तू चालमानात जागृत झालीस. हातात तलवार आली ना, तलवार की तलवारीसारखा चेहरा झाला पाहिजे. चेहऱ्याचं एक्सप्रेशन हातात तलवार आहे, मूठ आवडल्या गेली पाहिजे, नाड्या नसा दिसल्या पाहिजे, नसा म्हणजे आपल्या हातात जी वस्तू आहे तसा चेहरा झाला पाहिजे. नाही तर हातात तलवार घ्यायची आणि मारू का मारू मग त्याला फटका मारा त्याला. अरे वस्तू हातात तसा चेहरा झाला गे. आता त्याला सुंदर सुंदर वाजवलं, सुंदर मस्त व्यवस्थित सर्व. त्यानं आम्हाला जास्त जीव घातला, जरा जास्त झालं. शेवटचा मी हाता राखून ठेवला होता, तरी पण त्याने मला गुळ तूप भात खाऊ घातलं. त्यांनाही धन्यवाद. तुमच्या विनीतही बाबापासून हे महाराष्ट्रातली मोठी मंडळी तुमच्या माझे सांगतो, दररोज रात्रंदिवस अध्ययन करतात. सकाळी 4 वाजता थंड पाण्याने स्नान करून तुकोबा देवाची आराधना करतात. विद्या अर्जन करता यांचा सायास प्रचंड मोठा स्ट्रगल चालू आहे. येणाऱ्या काळात त्यांना तुकोबा देवा न्याय देतील असे आपण प्रार्थना करूयात. आमच्या परमेश्वरावर 10 वर्ष व्यासपीठ चालवतात. मला त्यांचा अत्यंत चांगला संबंध आहे. तुमचे विशाल महाराज किती सुंदर गातात, ते वक्ते खूप चांगले आहेत. प्रदीप महाराज किती सुंदर गातात, अमर महाराजांनी सुंदर गायले, आमचे रामेश्वर महाराज करे. आणि अचानकपणे ह्या भागात वेगळ्या वेगळ्या कामाच्या निमित्ताने आली होती देवेंद्र महाराज, सर्वजण वेगळ्या वेगळ्या कामाला. आणि सहज बोलत झाले. मी म्हणलं असं असायचं कीर्तन आहे. ते म्हणजे चला तिकडे जायचं तर तुमच्याकडे येऊ. आणि एवढे मोठे महाराज उपलब्ध झाले हो. आणि तुमची एनर्जी मला एवढी मिळाली. ते आमचे शिवाजी महाराज हाडकर, एकनाथ महाराज सांगोलकर यांचे कीर्तन तुम्ही ऐकले, कारण मी यांना फॉलो करतो. या सर्वांना मी यांना फॉलो करतो. एवढी मोठी माणसं आहे सर्व. आमचे कोळपकर महाराज, आमचे गणेश महाराज, एवढा कीर्तनकारी सर्व आहे. विठ्ठल महाराज, कृष्ण महाराज, हे सर्व. त्यामुळे जयेंद्र भाऊ तुम्हाला त्याचा धन्यवाद. खूप मला चांगल्या लोकांचं आपण दर्शन घडून दिले, चांगल्या लोकांचं.
आम्ही दिवसभर कीर्तन करतो, रात्रभर बोलतो, पण आमची पण ही इच्छा असते की आम्हाला कीर्तनाला खूप जास्त समाजाची अपेक्षा नसते, चांगल्या लोकांची अपेक्षा असते. आता लाखो जमा झाले नुसते पाहायला काही लोक बसतात तर नुसते पाहतात टुळू टुळू असे. तसं नाही, तुम्ही सर्व प्रसन्न होतात, मला खूप आवडले. माईक सिस्टीम वाल्याकरता एकदा टाळ्या वाजवा, कारण ते माझ्याकडे कोण हसत होते प्रसन्न मनाने. नाही तर काही माईक सिस्टीम वाले मला असं म्हणते, तुम्ही बोल बोल बोल. चांगलं चांगलंच म्हणायचं म्हणते तो, आपण म्हणून थोडा आवाज वाढा, बोल आता बोल. त्यापेक्षा मी म्हणलं बोलतच नाही. तेव्हा त्यांना धन्यवाद, त्यांची काळजी महाराज सर्वांना धन्यवाद, येणाऱ्या कार्यकर्त्या सर्वांना धन्यवाद. जाताना परत तीच प्रार्थना, नाही काहीच केलं तर फक्त एक काम करा, आपल्या वागण्याने जगण्याने बोलण्यानं आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची दक्षता घ्या. आणि आपल्या मनाला असं वाटणार नाही मी काहीतरी रॉंग आहे असं जगलं की बाकी कोणती नित्यनेम करावी लागत नाही, अशी सुंदर भावना व्यक्त करतो आणि तुकोबा धन्यवादाच्या चरणी समर्पित होऊन याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली